प्रॅक्टिस करायला कोणीच नव्हतं. मग माझी इंग्लिश इम्प्रूव्ह कशी होणार? रिसेंटली समवन आस्क्ड मी हाऊ डू यू प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे? हा प्रश्न ऐकला की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले. इंग्लिश शिकण्याची खूप इच्छा होती, पण बोलण्यासाठी कोणीच नव्हतं. मग मी काय केलं, आज मी तेच तुमच्यासमोर शेअर करणार आहे. वन ऑफ द टूल दॅट हेल्प मी अलॉट इज ChatGPT. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. काही महिन्यांपूर्वी इंग्लिश शिकण्याचा खूप प्रयत्न करत होते. मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायचे, नवीन व्होकॅब्युलरी लिहून काढायचे, ग्रामरचे नियम शिकायचे, नोट्स काढायचे, सगळं काही करत होते. पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे प्रॅक्टिस. कारण प्रॅक्टिस करायला माझ्याकडे कोणीच नव्हतं. आणि खरं सांगायचं तर ही समस्या माझी नाही, तर खूप लोकांची ही समस्या आहे. लोकं क्लासेस लावतात, कोर्सेस घेतात, व्हिडिओ बघतात, पण बोलत नाही. कारण त्यांना वाटतं मी चुकलो तर, किंवा लोक हसले तर, मला ग्रामर येत नाही आहे. अगदी मलासुद्धा असंच वाटायचं आणि म्हणून मी शिकतच होते, फक्त बोलत नव्हते. आणि यामुळे इम्प्रूव्हमेंटसुद्धा होत नव्हती. एक दिवस मला एक गोष्ट समजली, जर सायकल शिकायची असेल तर सायकल चालवावी लागते, जर पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उतरावं लागते, आणि जर इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर इंग्लिश बोलावंच लागतं. त्या दिवसापासून मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. मिररसमोर बोलते, व्हॉईस रेकॉर्डिंग करते आणि नंतर ChatGPT सोबत कन्व्हर्सेशन सुरू केलं. Whenever I want to practice English, I can ask questions, have a conversation, have a improve my English speaking skill. The best part is मला कोणाची वाट पाहावी लागत नाही. कोणी फ्री आहे का, कोणी माझ्याशी बोलेल का ही विचारण्याची गरज लागत नाही. कारण I can practice any time and anywhere. Sometimes I ask ChatGPT speaking questions, sometimes I practice self introduction, sometimes I discuss my dreams, my goal, my daily routine. आणि हळूहळू मला बदल दिसायला लागला. पहिल्यांदा एक सेंटेन्समध्ये घाबरणारी मी आज कॅमेरासमोर इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते. इज माय इंग्लिश परफेक्ट? नो. डू आय स्टील मेक मिस्टेक्स? येस. बट एम आय बेटर दॅन बिफोर? ॲब्सोल्युटली येस. आणि हीच तर खरी प्रोग्रेस आहे. आपण कालपेक्षा आज चांगले आहोत का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परफेक्ट इंग्लिश महत्त्वाची नाही, डेली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, पण कॉन्फिडन्स प्रॅक्टिसने येतो. कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची आहे. सो इफ यू आर लर्निंग इंग्लिश अँड वेटिंग फॉर द परफेक्ट टाईम, डोंट वेट. आजच सुरुवात करा. Even if you speak only 5 minutes is okay, because small daily efforts create big result. And remember, you don't become confident then you speaking. You start speaking and then become confident. Thank you for watching.